जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली पाणी योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्या वतीने सरकारला आठवण करून देण्यासाठी व योजनेबाबत पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी गुरुवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी हिरवेझरे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीला लाभधारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे। खासदार निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी सभा घेतल्या, तसेच मी सुद्धा कर्जत जामखेड भागात सभा घेतल्या व आदित्य ठाकरे यांनी नगर शहरात रॅली काढली। जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळत लंके साहेबांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले। महाविकास आघाडीच्या बैठकीत पारनेरमध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द असल्याने आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेनाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। नोकरीच्या शोधार्थ असलेल्या तरुणांसाठी एक खुश खबर आहे। लवकरच अहमदनगर सहकारी बँकेत मोठी पदभरती होणार आहे। 700हून अधिक जागांसाठी पदभरती यावेळी केली जाणार आहे। मंगळवारी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत बँकेच्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजली आहे। पुण्यातील वर्कवेल कंपनी ही भरती करणार आहे। संचालक मंडळाची दुपारी बैठक झाली। या बैठकीत 700हून अधिक जागा भरल्या जाणार असल्याचे समजते। जामखेड पोलिसांनी जामखेडसह विविध तालुके व जिल्ह्यातून चोरी केलेल्या मोटारसायकली हस्तगत करून 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। जामखेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शहरात बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना रात्री जामखेड बसस्थानक परिसरात एक व्यक्ती बिगर नंबर प्लेट मोटारसायकलवर फिरत असताना मिळून आला असता त्याची चौकशी केली असता ही व्यक्ती सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली। त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर व त्याचा मित्र सुधीर शहाजी सुरवसे हे दोघेही माही जळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून या दोघांनी जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, अहमदनगर, बीड, पुणे, संभाजीनगर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातून गर्दीच्या ठिकाणावरून 36 मोटारसायकली चोरी केल्याचे कबुली केले आहे। या सर्व मोटारसायकली जामखेड तालुक्यातील नातेवाईक व मित्रांना फायनान्स कंपनीच्या आहेत असे खोटे सांगून विकण्यात आल्या होत्या। इसम नामे वैभव बाबासाहेब खेडकर आणि सुधीर शहाजी सुरवसे हे दोघे जण मोटारसायकल चोरी करतात आणि विकतात अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर इसमांनी अहमदनगर, पुणे, संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड या जिल्ह्यातून विविध मोटारसायकली चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले। त्यावरून तपास पथकाने आत्तापर्यंत एकूण 36 मोटारसायकली रिकव्हर केलेल्या आहेत। त्याच्यातून आत्तापर्यंत 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। बाकीच्या मोटारसायकलच्या वाहन मालकांचा तपास चालू आहे। अजूनही आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून मोटारसायकली रिकव्हर होण्याची शक्यता आहे। राज्यभरात श्रावणी सोमवार व रक्षाबंधनाच्या निमित्तानं उत्साहाचे वातावरण होते। साईंच्या शिर्डीतही मोठ्या भक्तिभावाने व आस्थेने राखी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला। रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील एका साई भक्ताने तब्बल 35 किलो वजनाची 36 फूट लांब व 5 फूट रुंद अशी साईबाबांना राखी अर्पण केली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
स्वतंत्र सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेली आर्थिक शिस्त, काटकसर आणि पारदर्शकता यामुळे आपल्या कारखान्याने ऊसाला कायम उच्चांकी भाव दिला आहे। कारखान्याची नवी इमारत वैभवशाली परंपरेचा मौलाचा दगड ठरेल। काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीमध्ये महत्त्वाचे स्थान ही एकनिष्ठतेची मिळवलेली मोठी संधी आहे, असे मत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले। श्रीरामपूर येथील राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक आणि आगाराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने 14,50,59,840 रुपये एवढ्या मोठ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली। श्रीरामपूर येथील बस स्थानक व आगार हे खूपच जुने असल्याने बस स्थानकाची दुरावस्था झाली होती, म्हणून बस स्थानक व आगाराची पुनर्बांधणी करावी अशी मागणी आमदार कानडे यांनी राज्य शासनाकडे केली होती। 2023 मध्ये कोपरगाव मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका या खरीप पिकांचा विमा उतरविला होता। पर्जन्यमानानुसार सर्वे होऊन त्याप्रमाणे शेतकरी पात्र झाले होते। नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानीपोटी मिळणारी पीक विमा रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही, तरी लवकरात लवकर उर्वरित 75% रक्कम पीक विमा कंपन्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी यासाठी सूचना कराव्या अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी शासनाकडे केली। रक्षाबंधन म्हणजे बहीण व भावाच्या पवित्र नात्याचा सण, परंतु रक्षाबंधन असो व अन्य कोणताही सण उत्सव पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या कामावरच ऑन ड्युटी हजर राहावे लागते। त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत आणि परिवारासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करता येत नाही। मात्र कर्जतमधील सखी मंचाच्या महिलांनी अचानक पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक मारुती मुलुक यांच्यासह कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलीस दादांना राखीचे बंधन बांधून बहीण भावाच्या प्रेमाचा आल्हाददायक गारवा दिला। भारतीय हवामान खात्यानं आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। राज्यात सोमवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले असून आगामी 3 ते 4 दिवसात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार आहेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची अशीच स्थिती राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे हवामान खात्याने आवाहन केले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।